अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। राज्यातील 2 आमदारांच्या गाड्या फोडणे हा राज्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न होता असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चैत्यभूमी मुंबई येथून प्रारंभ झालेल्या बहुचर्चित आरक्षण बचाव यात्राचे मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले। यावेळी त्यांचे व आरक्षण यात्रेचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। यात्रेदरम्यान बुलढाणा येथे काल संध्याकाळी पार पडलेल्या सभेत ते बोलत होते। बुलढाणा अजिंठा राज्य मार्गावर ओंकार लॉन्स येथे काल संध्याकाळी ही सभा पार पडली। यावेळी विविध सामाजिक आणि राजकीय पैलू सामाजिक आरक्षण व मत प्रदर्शन करण्यात आले। आंबेडकर यांनी आमदार मिटकरी आणि आव्हाड यांच्या वाहनावरील हल्ल्याचा संदर्भ देत यावर वेगळे भाष्य करून एकच खळबळ उडवून दिली। यावेळी आंबेडकर म्हणाले की या 2 घटनांद्वारे राजकीय भांडण हे सामाजिक भांडण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यातून राज्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। आमदार अमोल मिटकरी आणि आमदार राजेंद्र आव्हाड यांच्या गाड्या फोडणे हा दंगल घडवण्याचा एक भाग होता असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। पुढे ते म्हणालेत की ज्यांना आपण सत्तेवर बसवले ते आपल्या विचारांचे नसतील तर वाटोळे व्हायला वेळ लागणार नाही। पुढे ते म्हणालेत की तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी 7 ऑगस्टला ओबीसी आरक्षण जाहीर केले, त्यामुळे एक पिढी सत्तेत आली, मात्र आता धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आले आहे असा इशारा आंबेडकर यांनी यावेळी बोलताना दिला। आता अनुसूचित जाती इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाला धोका आहे। ओबीसींची मागणी आहे की जनगणना व्हायला पाहिजे। ओबीसी आणि ओबीसीला मानणारे 100 आमदार विधानसभेत गेले पाहिजे। राहिलेले 57 आमदार हे अनुसूचित जाती जमातीचे आहेत। यात 57 आमदार वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले पाहिजेत, ते पण ओबीसींच्या मतावर निवडून आले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली। असे झाल्यास आगामी काळात सत्ता आपलीच आहे असा आशावाद आंबेडकर यांनी यावेळी बोलून दाखविला। आपल्याला मतदान ओबीसी म्हणून करून द्यायचे आहे। जो पक्ष आपली भूमिका घेत नाही तो आपला पक्ष नाही असे परखड मत त्यांनी मांडले। आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह ज्ञानेश्वर गुळजकर, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।